आवडे देवासी तो ऐका प्रकार, तो ऐका तो प्रकार. हरे उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. समचरण सरोजम सान्द्रणीलांबुदाभं जगननिहितपाणि मंडनानां. तरुण तुळशीमाला कंदरम कन्यनेत्रम, सदैधवलः संविठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवरा, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. विवेकाने ज्याने सुगडती समाज टिकविले, महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले. लसित रसे तर तरविला श्री भागवत तरू, तया ज्ञाने शत विमलमतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाचे हे. अतुलित बलधाम महिमशीलावदेहम कुशानंदानी नामाग्रगण्यम. सकल गुण्यधानम वाडराणामदिशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमामि. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन, हे न घडता मती होईल मंद. श्री गुरु विठ्ठल भावे बंदा दाखवतीने जे परमानंद आत्मरूप गणेशू केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता आता विनोद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. हरे नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतार. वंदे वाणी विनायक कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे प्रजप्रियं. कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे प्रधानसुतं. घ्यावी घ्यावी माझी सेवा, हरे मस्तक हे पायावरी यावर करी संतांज.
हरे आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्मा हरे भगवान परमात्म्याची चिरविलास शक्ती ब्रह्मचित्कला ऐसाई मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज पिंपळगाव वश्यांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणारुंदी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहुनिवासी वैकुंठवासी वैराग्याची मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शोभांचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्याहत जीवन त्यांनी समाजसेवेसाठी व्यतीत केले असे असणारे दररोज तो उभारायचा अभंग याची सवय त्याच्यामुळे ही गपलत होती विठाला ज्यांनी अखंड देह समाज कार्यासाठी झिजवला आणि जगताला भारुड्याच्या माध्यमातून अनेक रूपकांच्या माध्यमातून प्रबोधन करून जगाचा उद्धार केला करत आहेत अशा असणारे पैठण निवासी संत सम्राट एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा देवाची आवड सांगणारा गुणाचा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला या अभंगामध्ये भगवंताची आवड त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे कारण परमात्म्याला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या मताप्रमाणे वागावं लागेल अरे हा शास्त्राचा नियम आहे व्यवहारातल्या नियमाचा जर तुम्ही विचार केला तर नवऱ्याला खुश ठेवायचा असेल तर बायकोला काय करावं लागेल लक्ष्मण बाबा तुम्हाला माहिती आमच्या लोकांची गोष्टी नाही काय तिच्या पतीच्या मतासारखं वागावं लागेल नाही काय त्याला बासुंदी आवडतील तो व्यसन करून ठेवलं तर तो कधी प्रसन्न होणार नाही पतीची मता अनुसरुणी पतिव्रता जसं पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या प्रमाणे वागली तर तो प्रसन्न होतो तसं तुम्ही भगवान परमात्म्याच्या नियमाप्रमाणे वागले तर तो प्रसन्न होतो ऐका पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण महानारायण तैशा परी तसं त्या ठिकाणी भगवंताला जे आवडतं ते भक्तांनी करावं काय आवडतं देवाला आवडे देवासी तो ऐका प्रकार काय आवडतं देवाला नामाचा उच्चार रात्रंदिवस बर नुसतं नाव घेऊन जमल का नाही त्या आचारसंहिताही त्या ठिकाणी तसं वागावं लागेल काय आहे तुळशीमाळ गळा जसं मंगळसूत्र घातल्यानंतर ती पतिव्रता स्त्री ठरते नुसतं मंगळसूत्र घालून ठरत नाही तर पतीच्या नियमाप्रमाणे तिला वागावं लागतं तसंच वारकऱ्याची आचारसंहिता काय असेल तर ते तुळशीमाळ आहे तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा गोपी चंदन लावून जमणार नाही गोपी चंदन लावणाऱ्याचं अंतकरण पवित्रच असेल हे सांगता येत नाही ते हृदय सुद्धा त्या ठिकाणी शुद्ध असावं हृदय कळवळा वैष्णवांचा काय नियम आहे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नाही जमलं महिन्याची वारी तर आषाढी आणि कार्तिकीला जावं परमात्मा सांगतात या 2 वारी तरी मला विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आणि असा जो नियम करतो एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तेच पाहणार आहे आपण आता 10:30 वाजेपर्यंत कैसा ज्याचा नियम प्रश्नार्थक चिन्ह आहे तर हा अभंग सगळं इथं फिरतो तो देवा परम पूज्य जगी तो भगवंताला प्रिय होतो असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे कीर्तन सांगण्यापूर्वी पर्यार्थाने महत्वपूर्ण आपल्या पुण्य पावनी या नगरामध्ये किम निमित्ताने कीर्तन आहे प्रत्येकाला श्रुत आहे भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या पुढाकाराने सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये मला सर्वांचे नाव त्या ठिकाणी श्रुत नाही आहे आमचे सगळे चोपदार बाबा विनेकरी बाबा हे सगळे लेकरं आमचे हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज त्यांची शहरी उभी असलेले आमचे दादा आमचे हरिभक्तीपरायण रक्ताडे महाराज भावनदास बाबा रक्ताडे आमची गावकरी मंडळी त्या ठिकाणी गावातलं कुणाचंच नाव नाही घ्या अशी आदेश त्या ठिकाणी आम्हाला आहे ही सर्व गावकरी मंडळी आमचे त्या ठिकाणी दुसरे हरिभक्तीपरायण रक्ताडे महाराज त्या ठिकाणी आमचे नवले बाबा सर्व त्या ठिकाणी मंडळी साऊंड सिस्टमवाले भैया आणि इकडे हर्षल महाराज इकडे निवृत्ती हे दोघे सुंदर आहे छोटा पॉकेट बडा धमाका वाह सुंदर लेकर त्या ठिकाणी वाजवायला आहेत आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन या ठिकाणी आहे
यांच्या समोर आपण काय कीर्तन सांगावं की ज्यांनी आपलं अख्खं जीवन त्या ठिकाणी भगवंताला समर्पित केलं, समाजसेवेसाठी समर्पित केलं. असे असणारे परम आदरणीय लक्ष्मण बाबा देवकर यांच्या कुट अभंग मर्मज्ञ नाही का, त्यांच्या समोर त्या ठिकाणी आपण काय बोलावं की नादापुढे ऐकवणे तैसे होईल ज्ञानोबरायाच्या भाषेत जर सांगायचं झालं. परंतु त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे आणि एकदम अलौकिक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी. आणि 2 चॅनल, एक कदम माऊलीचं चॅनल त्या ठिकाणी आणि दुसरे आमचे गणेश भैया भारसकर ब्रह्मांड नायक आणि दुसरं विदर्भ वारकरी सेवा नाही का. मागच्या वर्षी पण त्या ठिकाणी ते होते. आणि अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. ज्यांची आज त्या ठिकाणी अन्नदानाची पंगत होती, भगवान दादा मुजमुले नाही का, त्यांची अन्नदानाची पंगत होती. बाबा आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. खरं तर दरवर्षी तुम्ही त्या ठिकाणी महाराज लोक बदलतात जवळजवळ, पण मला अजून तुम्ही काही बऱ्याच वर्षापासून बदललं नाही का. माऊली तुम्ही बदलायचं बी नाही म्हणले, तुम्ही चांगले आहेत, स्वस्त आहे, मस्त आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी इथं योग आला. विढाला आणि सगळ्यात मोठा आनंद आम्हाला वाटला की आमच्याकडे ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला असे त्या ठिकाणी आमचे इंगळे दादा, दुसरे त्या ठिकाणी आमचे राणा सर नाही का, रामेश्वर भैया आणि आमचा योगेशला तर आता मला वाटतं 6-7 वर्ष झाले. एकदा व्यसनमुक्त झाला हा माणूस पुन्हा तिकडे गेला नाही, आज कीर्तनला त्या ठिकाणी आहे नाही का. आणि हा एक आनंद त्या ठिकाणी वाटतो आणि ते आले. सगळ्यात मोठं मला आनंद तो आहे आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. विढाला विढाला आता विठोबा रुक्माईच्या वेळेस मधल्या भजनाच्या वेळेस आणि हरे आमच्या खोर भोकरची मंडळी आली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. जे गजू दादा, आमचे बाबा, सर्वांना धन्यवाद आहे नाही का. बस बाबा इथं बसा ना, तिथं बसता. विठाला विठाला आणि ज्यांच्या मुखातून गोड अशी तुम्ही श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात. मला वाटतं तुमच्या गावात पहिलंच भागवत आहे ना, अजून भागवत झालेलं नाही. एका श्रीमद भागवतो ख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एवही स्वीकृतोषी मयानाथम मुक्तर्थम भवसागरे. जीवाला मुक्ती प्रदान करणारा ग्रंथ जर कुठला असेल तर श्रीमद भागवत कथा आहे. आम्हाला 3 ग्रंथ आणि 3 गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. गीतेनं जगावं कसं शिकवलं, रामायणानं वागावं कसं शिकवलं आणि भागवताने मरावं कसं शिकवलं. अशी गोड श्रीमद भागवताची कथा. मग भागवत म्हणजे नेमकं काय आहे तर भा म्हणजे भारतामध्ये, ग म्हणजे गणित न करण्यासारखा, व म्हणजे वरिष्ठ आणि त म्हणजे तत्वे असलेला ग्रंथ म्हणजे भागवत. अशी गोड भागवताची कथा तुम्ही चेके महाराजांच्या मुखातून या ठिकाणी श्रवण करत आहात. आणि भागवत कथा इतकी गोड आहे ना, अरे तुम्ही किती वेळ तरी ऐकली तरी ती ऐकाविषयी वाटते. एक भाव सांगतो तुम्हाला, फार गोड भाव आहे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. डोंगरी महाराजांनी सांगितलेला भाव आहे. डोंगरी महाराजांचं भागवत रहस्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या भागवत रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये डोंगरी महाराजांनी असं सांगितलंय की श्रीमद भागवत क्या है, वेद नाम का एक बहुत बड़ा वृक्ष है और वेद नाम के बहुत बड़े वृक्ष को श्रीमद भागवत नाम का फल लग गया और श्रीमद भागवत नाम के माने घाल बेटा, श्रीमद माने घालून बसा सगळे हे का असं बेटा. श्रीमद भागवत नाम का फल लग गया और श्रीमद भागवत नाम के फल को शुक नाम के तोते का मुख लग गया, इसीलिए वो कथा मीठी हो गई क्योंकि तोते ने काटा हुआ फल बहुत मीठा होता है. इकड़ा है का परत. वेद नाम का एक बहुत बड़ा वृक्ष है, वेद नाम के वृक्ष को श्रीमद भागवत नाम का फल लग गया और श्रीमद भागवत नाम के फल को शुक नाम के तोते का मुख लग गया, इसीलिए वो मीठा हो गया क्योंकि तोते ने काटा हुआ फल बहुत मीठा होता है. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, पोपटाने कतरलेलं जे फळ असतं त्याला काय म्हणतात इकडे, शाक नाही हा कतरंडी म्हणतात. मग मी का पाकिस्तानाला आहे का, आमच्याकडे बी तिला कतरंडीच म्हणतात. आणि ती कतरंडी कशी लागते, काय मत आहे आपलं की ज्या शाकीला
पोपटानं चोच मारलेली असते त्या कतरंडीला, ती कशी लागते? ती गोड लागते. तसं वेद नावाच्या वृक्षाला श्रीमद भागवत नावाचं फळ लागलं आणि त्या श्रीमद भागवत नावाच्या फळाला शुक नावाच्या तोंड लागलं. हरे निगम कल्पतरोर गलितम फलम शुक मुखात मृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मोहरहो रसिका भुरे भाविका. निगम का मतलब होता है वेद. निगम कल्पतरोर गलितम फलम शुक मुखात मृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मोहरो रसिका भुरी भाविका. आणि म्हणून ती गोड कथा आहे नाही का. आणि ती कथा तुम्ही श्रवण करत आहात तरी माझ्या देवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. कुणाची? दारू पिणाराची, पत्ते खेळणाराची, जे सप्ताह करताची निंदा करणारची. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता भागवताचं श्रवण करतात त्यांची सेवा माझ्या वाट्याला येऊ. आणि ती आली तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगामध्ये डोकवण्याचा आता 100% प्रयत्न करतो. विडाला भगवंताची आवड सांगितलेली आहे. कारण प्रत्येक व्यक्ती जो असतो ना, थोडा घेऊन द्या, प्रत्येक व्यक्तीची आवड ही वेगळी वेगळी असते. पिंडे पिंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवपया जातो जातो नवदास नववाणी मुखे मुखे. अरे मला जे आवडतं ते तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला जे आवडतं ते मला आवडत नाही, आपल्याला सगळ्याला जे आवडतं ते तिसऱ्याला आवडत नाही. प्रत्येकाची आवड कशी आहे? वेगळी वेगळी आहे. प्रत्येकातलं पिंडातली आवड वेगळी वेगळी आहे. पिंडे पिंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवपया. प्रत्येकाची आवड त्या ठिकाणी वेगळी आहे. या अभंगामध्ये भगवंताची आवड प्रतिपादन केलेली आहे. मग जीवाला काय आवडतं? तर जीवाला संसार आवडतो, आसक्ती आहे. जीवाला काय पाहिजे नाही का? जे युगराज महाराज जीवाला 4 गोष्टी पाहिजे. 1 2 3 4. किती आहे? 4 गोष्टी पाहिजे जीवाला. जीवाला एक बायको पाहिजे. 2 जीवाला एक पोरगन एक पोरगी, 2 लेकर. 3 रूमचं घर पाहिजे. आणि 4 चाकाची गाडी पाहिजे. ही जीवाची आसक्ती आहे. विढाला विढाला नाही का. तुमची आमची आवड वेगळी आहे नाही का. संसार आम्हाला देव आवडतो का संसार आवडतो? तुम्हाला देव आवडतो? सगळ्यालाच काय आवडतं हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. मन जाणे पापा आणि माय जाणे पोराच्या बापा. हे असं शास्त्र त्या ठिकाणी आहे. हे ज्याला काय आवडतं हे ज्याचं त्यालाच माहित आहे. विढाला प्रत्येकाची आवड वेगळी आहे, जीवाची आवड वेगळी आहे नाही का. तो त्याचा धर्म बनून जातो. ऐका ना. आणि जीवाला संसार आसक्ती त्या ठिकाणी आवडते. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. नाथांचं एक अभंग सांगतो तुम्हाला, फार गोड आहे की जीवाला काय आवडतं, त्याचा काय स्वभाव काय आहे नाही का. आणि जी आवड आहे ती बदलत नाही. काय आवडतं जीवाला? किडामुंगी पासून तर आपल्यापर्यंत संसार आवडतो, विषय आवडतात. आणि विषय आवडल्यामुळे परमार्थ आवडत नाही. विषयाचा परिपाक गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आणि तुमच्या आमच्या संसाराची आवड का निर्माण झाली आम्हाला? तर आम्हाला लोभ नावाचा सर्प डसलेला आहे. लोकायला सांगा चला ना कीर्तनाला, ते म्हणतात महाराज दिवसभर काम करावं लागतं, तुमचं कीर्तन तुम्ही पहा.
विषलिंब बहु गोडिये आला, भजन गुळ तो मज कडू झाला, वित्तहानीचा गळा झेंडू आला, शुद्धा शुद्धाच्या येतात ती गुरुळावो, लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घाली वो गुरु माये, लोभ सर्प डंखला करू काय, कामिनी कामाची डोळाले पित, रसस्तुती निंदा काळी झाले दात, विकल्प वासनेच्या मुंग्या धावत, स्त्री पुत्र लोभा मोहा पडली भ्रांत, लोभ सर्प डंखला करू काय. नाही का अजून फार आता याचा अर्थ बाबा सांगतील तुम्हाला एखाद्या वेळेस, मला येत नाही आज समजा, घ्या पालखी पुढं. आणि हा फक्त संतांकडे उतरू शकतो, नाथांच मला वाटतं अभंग नाही का. विषय लिंब बहु गोडियाला अनेक त्या ठिकाणी सांगितलं, आणि मग हा उतरण्यासाठी गुरु गारुडी आला धावून, गुरु गारुडी आला बोध वैराग्याचं पाणी आलं पाणी, बोध वैराग्याचं पाणी आलं पाणी, विवेक अंजन घातले नयनी, विवेक अंजन घातले नयनी, सोहम शब्द वाजविना मधुनी हो, लोभ धर्म डंखला करू काय, याच्यामुळे आम्हाला ही आवड निर्माण झाली आहे. म्हणजे जीवाची ही आवड आहे का, ती जर बदलायची असेल तर संतांच्या सानिध्यात जावं लागेल. हो, प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे, ती बदलणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. हो, महाराजांचा एक अभंग सांगत होतो मी तुम्हाला, आवड सांगतो तुम्हाला. कुत्र्याला किती बी जीव लावला तर त्याचा आवड काय, त्याचा स्वभाव काय आहे, बरोबर आहे, त्याचा स्वभाव आहे भुकणे. हरे श्वानाचा तो धर्म, करावी वसवस, भले बुरे त्यास न कळे काही. काय महाराजांची चिकित्सा आहे. कुत्र्याला किती तुम्ही म्हटलं भुकू नको. आमच्याकडे काही लोक येतात व्यसनमुक्तीसाठी, फक्त ज्यांनी मनावर घेतलं तो बदलतो, पण तो जुन्या मित्रात गेला बदलतो. बघा तुम्ही, एका गावात असं खंडोबाचे भक्त होते लोक, नाही का, त्याचा स्वभाव, त्याची आवड येते, आणि आवड माणसाला शांत बसू देत नाही. आवड व्यसन आणि शिनवी. महाराजांचं त्या ठिकाणी एक फार ओवी आहे ज्ञानोबरायाची, व्यसन आणि व्यसन माणसाला पाहतो मी इथलं बेकार आहे. श्रीमंतातला श्रीमंत जरी माणूस असला महाराज, त्याच्याकडं असं फुकून दिलं तर 6 महिने धरणे असं म्हणतात, पण त्याला जर तंबाखू खायची लत आली ना तर ते रोजदार म्हणतो, होत आहे तंबाखू काय काही हेंद्रा आहे तू, रोजदार तंबाखू मागू राहिला. हे कशाचा परिणाम आहे हा? आवड नाही का, आवड ती त्याला शांत बसू दे नाही. तसा ते खंडोबाचे ते भक्त होते सगळे, आणि मग त्यांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायचं ठरलं. मूर्ती आणून ठेवली खंडोबाची, धातूची मूर्ती, पंचधातूची. त्याला कळाला आपली गोष्ट चालू आहे म्हणून. कुत्रा भुकलं तिकडे, कुत्रे असेच असतात. आणि कुत्र्याची गंमत माहिती तुम्हाला, हे माया संघ राहतात तेव्हा तुमच्यावर भुकतेत, आणि तेव्हा तुमच्या संघ राहतात तेव्हा माया संघ भुकते. कुत्र्याची गोष्ट आहे. आणि विठाला विठाला आणि त्यांचा स्वभाव ते सोडत. अरे ही त्याची काय आहे, ही त्याची आवड आहे. कुणाची? कुत्र्याची. मग त्यांनी ती मूर्ती आणून ठेवली, ती मूर्ती चोरली बाबा. कशाची? खंडोबाची. सकाळी सगळी रेडी झाली लोक, गुडिया, तोरणं, रांगोळ्या, अगरबत्त्या, जिकडं तिकडं आनंदच आनंद, उत्सव आनंदाचा. आणि मूर्ती गेली चोरी.
मग ते गावकरी म्हणले कमिटीवाले हे काम करा, मूर्ती चोरी गेली ना मूर्ती आणायला जाऊ कोणीतरी. म्हणल्यावर सकाळी दिंडी काढायची पालखीत काय बसू द्या. ते म्हणले आपण त्याचं प्रतीक म्हणून कुत्र्याला काय म्हणतात, अरे खंडोबाला बसू. मग त्यांनी गावातले गरीब कुत्र पाहिलं, पण कुत्रे गरीब असतात, कुत्रे कधीच गरीब नसतात महाराज. विठाला त्या कुत्र्याला बसवलं तिथं. कशा कोणा जागेवर खंडोबाच्या. त्याचे काय थाट महाराज. गल्लोगल्ली त्याचे सत्कार चालले. कोणी महिला या भलत्या भावनेच्या भारत आले की याला कळत नाही बाबाचं कपाळी का देवीचा तांदळा कळत नाही यांना, डोक्यात नाही. भोळ्या राहतात माझ्या माता भगिनी सगळ्या. त्याला कोणी निवेद्य खाऊ घालतं, कोणी काही करतं. ते असं मस्त बसलं डोलात. क्या बात आहे. कोण म्हणे असं. पण नेमकं चौकात आली होती दिंडी आणि त्याचे दोस्त दिसले त्याला. कोण आले. मग खरं सांगा त्याचे दोस्त दिसल्यानंतर ते थांबल का. म्हणून माणसानं मित्रापासून सावधान राहिलं पाहिजे, तेव्हाच व्यसनमुक्त जगू शकतो माणूस. तुम्हाला विडाला आणि त्यानं जशी उडी मारली त्यानं पाहिलंच नाही. मला कुकू लावले एक माझ्या गळ्यात माळ आहे का माझ्या गळ्यात हार घातलेले. डायरेक्ट केलं होतं पळत त्याच्यावर. आणि कुत्र्याला कुत्रं भेटलं का असं असतं का. जय हरी असा. कुत्र्याला कुत्रं भेटलं की धरकी रगडच आहे. गमत नाही का. ती त्याची आवड आहे. तो तिथं गेला आणि हे दृश्य नाथबाबांनी पाहिलं. तेव्हा नाथबाबा म्हणले त्याला किती बी तुम्ही देवाऱ्यात सजवलं तरी त्याची आवड तो रोखू शकत. काय आवडेच नाही का. श्वानाचा तो धर्म करावे वसवस, भले पुरे त्यासन कळे काही. ही त्याची आवड आहे. त्याला दुसरं किती बी सजवलं तरी ते जमणार नाही. तो जाणार त्याच्या आवडीकडे. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. ऐका ना त्याच्यानंतरचं प्रमाण आहे महाराजांचं. वेशेचा तो धर्म द्रव्ये ते हरावे, भले पुरे भोगावे न कळे काही. एक नगरवधू स्त्री असते, वेश्या स्त्री असते, तिला काही कळत नाही. तिला ती फक्त पैशासाठी सगळ्या गोष्टी करते. आणि एकदा पैसा संपला की तुला जवळ उभं त्या ठिकाणी बसू देत नाही. मी नाही बोलत, माऊली म्हणतात त्या ठिकाणी. एक ओवी ज्ञानोबरायची. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम ईशानम क्षिणे पुण्यमर्ते लोकम विशन्ते एवं त्रयधर्म म्हणून प्रपन्ना गतागतम काम कामाल बनते. या श्लोकावर चिंतन, या श्लोकावरचे ओव्या ना बाबा, या श्लोकावर चिंतन करत असताना ज्ञानोबराय सांगतात नाही का की जैसा वेश्या भोगी कावडा वेचे मग द्वारे ही चपुन येतेचे. सिद्धांत ज्ञानोबरायांनी मांडला. तैसे लाजरवाणी दीक्षितांचे काय सांगू. ज्ञानोबराय सांगतात. आणि तो तिचा धर्म आहे. तिला किती सांगितलं. एखादी स्त्री असते ती संतांच्या संगतीत ऐकू शकते. तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक स्त्री होऊन गेली बघा. नर्तका होती. तिचं नाव होतं आम्रपाली. ऐका ना. आणि आम्रपाली दिसाला लावण्य होती, रूपवान होती. नाकडोळे छान रंग गोरा गोरा पान अशी आम्रपाली. आणि तिला तिच्या रूपाचा अभिमान होता. कोणाला. त्या आम्रपालीला. असं लय जणाला रूपाचा अभिमान असतो पण ते मातीच जाणार एक दिवशी कोणाच्याच ध्यानात नाही. आणि ती तथागताच्या प्रवचनामध्ये आली. एखादी संतांच्या संगतीमध्ये स्वभाव बदलू शकतो कदाचित. आणि तिनं प्रवचन ऐकलं तथागत भगवान बुद्धांचं. आणि भगवान बुद्धाला परिचय करून दिला लोकांनी की ही आम्रपाली आहे. अनेक श्रीमंत लोक हिच्या प्रेमात पडलेले आहेत. तथागतांनी पाहिलं, जवळ बोलवलं तिला. आम्रपाली हे बघ, हे तारुण्य एक दिवस गोरे रंग पे येत गुमान करके है ते माझ्या पाठने ती नाही का. गोरा रंग तो एक दिन ढल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा. एवढ्या तथागताला तिने सांगितलं, तथागत माझ्यावर लोक जीव ओवाळून टाकायला तयार आहे. काय सांगू तुम्हाला. तथागत म्हटले पण हे सोड, हे काही चांगलं नाही गोष्ट.
अनेक लोक, काय सांगू तुम्हाला, माझ्यासाठी जीव नाही, इस्टेट नाही, श्रीमंती नाही, 7-12 कोरे केले नांदामध्ये असे लय. तथागत म्हणले ठीक आहे, पण आता इथं शिबिर चालू आहे, 2-3 दिवस प्रवचन ऐक. मग तथागताने एक दिवस हापूस आंबा आणला, ऐका ना, हापूस, आणि सगळे होते, आम्रपाली पण बसली होती तिथे. असा हापूस आंबा त्या ठिकाणी दाखवला. हा आंबा कुणाला पाहिजे? कुणी कुणी हात वर केले असेल, प्रत्येकाने हात वर केले. हा आंबा मला पाहिजे, आंबा मला पाहिजे. दिसत होतो चांगला पिवळा धम्मक. तिनं पण हात वर केला. तथागत म्हणले आता थांबा. 3 दिवस तो आंबा सडला, त्याचा वास सुटला, आणि तथागताने पुन्हा तो आंबा आणला. म्हणे आता आंबा कोणाला पाहिजे? किती लोकांनी हात वर केले असते? कोणीच हात वर नाही केला. सांगितलं आम्रपाली तू हात वर केला तर तुला पाहिजे? ते म्हणले नाही. म्हटले का? म्हटले त्या दिवशी तो एकदम सुंदर होता, त्याचा सुगंध सुटला होता, आता त्याचा झिरमुट्या वळाला, त्याला कोण विचारित? फेकून द्या म्हणले ते लोक उखळल्या. तथागत म्हणले आम्रपाली आपलं जीवन तसंच आहे, तू त्या आंब्यासारखीच आहे. आज तू सुंदर दिसतेस, पण ज्या दिवशी म्हातारी होशील ना, त्या दिवशी तुला कोणीच बघणार नाही. त्या ठिकाणी एका कोपऱ्यात पडेल असेल तू, तुला कोणी विचारणार नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या आणि सांगितलं आता नाही, स्वभाव बदलायचा असेल तर फक्त त्या ठिकाणी संतांची संगतीच काम करू शकते, नाहीतर वेश्येच्या अंतःकरण त्या ठिकाणी तिचा धर्म असतो, आवड असते. एका वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हरावे, भले पुरे भोगावे न काही. संताचा तो धर्म सर्वाभूती दया, भेदाभेद तया. संतांची आवड आहे हो. त्यांना कोणी काही बोललं तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये शांती असते. अरे ते चिडत नाही समोरच्या. मी आमच्या नवरात्रामध्ये, मला अजून आठवतं देवकर बाबा, मी ती रेकॉर्डिंग तशी ठेवली तुमची. नवरात्रात मी कूट अभंग निवडला होता, सुंदर माझी जाते ग फिरे बहुतेक. बाबाला म्हणलं याच्यावर मला चिंतन सांगा. फोन जास्तीत जास्त 2 मिनिटं बोलत असते फोनवर. 1.25 तासाच्या वर बोललो आम्ही दोघं. हा संतांचा स्वभाव असतो नाही का? त्याने असा विचार नाही केला यो अपक्ष उमेदवार आहे, मला तिकीट भेटेल, पण तरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी एवढं मोठं, हे संतांचा स्वभाव असतो, लक्षात घ्या नाही का? सर्वभूती दया, त्याची आवड आहे ती नाही का? भेदा भेद तया न कळे काही नाही का? आणि ही ज्याची त्याची आवड आहे आणि ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तो वागतोय नाही का? किती चांगल्या गोष्टी असल्या आणि त्याची आवड नसली तो काही करत नाही. मला सांगा, गाईचं दूध हे पवित्र आहे, इकडे लक्ष द्या. मग गाईचं दूध कोण पितं? मांडी घाल बेटा. गाईचं दूध कोण पितं? वासरू. आपण म्हणते ते वासरूच आहे नाही का? आपण आईचं पितो आणि आईचं नसलं तर गाईचं नाही का? म्हणून तिला माय म्हणतात सगळे. ऐका ना, इकडे लक्ष द्या. आता मला सांगा, गाईच्या दुधाचं आणि
गायीच्या कासेला असलेल्या त्या गोचिडाचं आणि त्या दुधाचं अंतर किती आहे? फक्त एक पदर आडवा आहे बस. पण ते दूध पितं गोचिड का रक्त पितं? गोचिडाला काय आवडतं? रक्त आवडतं. कुणाला? गोचिडाला रक्तच आवडतं. म्हणून गोचिड श्रावण महिन्यात सुद्धा शांत थांबत, त्याला घेणं नाही. कशी विडाला पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पुढे पासी त्वचेची पदरा आड, परिते अव्हेरून गोचिड. ते का आवड आहे त्याची? ती वास्तविक पाहता दूध पवित्र आहे. नेहमी एक प्रसंग सांगत असतो. स्वामी विवेकानंद विदेशामध्ये गेले आणि स्वामी विवेकानंद विदेशात गेल्यानंतर सुंदरपैकी स्वामीजी फेटा बांधलेला आहे, मस्त मुंडासं बांधलेलं आहे, अंगामध्ये भगवे कपडे आहेत. आता असा ड्रेस पाहिला, साधूचा ड्रेस पाहिला की समोर त्याला टेन्शन येतं. अरे महाराज दिसतो कोणीतरी, आणि मग लोक मजा घेते. स्वामी विवेकानंदाला त्या जोडप्याने विचारलं, का रहने वाले हो? स्वामीजी ने कहा, हे प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वही के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने, भारत की बात सुनाता हूँ. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है, कुछ और नाता हो हमको पर प्यार निभाना आता है, जिसे मान चुकी सारी दुनिया में बात वही दोहराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. त्या जोडप्याला आनंद वाटला की भारत हा एक संन्यासी आहे. पण त्यांनी पाहिलं स्वामी विवेकानंदाकडं, वर भगवळ त्या ठिकाणी ही आहे, मुंडासा आहे, अंगावर सगळे कपडे, पण बूट मात्र विदेशातला आहे. त्यांनी स्वामीजीला विचारलं, स्वामीजी तुमच्या डोक्यावर भगवी वस्त्र आहे, भारतीय ड्रेस आहे सगळा, पण बूट आमच्या विदेशातला कसा काय आहे? तेव्हा स्वामीजींनी फार गोड उत्तर दिले. इकडे लक्ष द्या. स्वामीजी बोलले, बूट विदेशातला याच्यामुळे घातला, वर माझा पेहराव भारतीय याच्यामुळे आहे. मी जेव्हा माझ्या भारतात वापस जाईल तेव्हा माझ्या भारतातल्या तरुण आणि तरुणींना मी एकत्र करेल आणि त्यांना हे सांगेल की माझा देश एवढा पवित्र आहे भारत, माझ्या भारताची संस्कृती एवढी पवित्र आहे, म्हणून तिला डोक्यावर परिधान करा, आणि विदेशातली संस्कृती एवढी गलिच्छ आहे, तिला वर चढू देऊ नका, तिला पायाजवळ बुटासारखंच ठेवा. तो मी संदेश माझ्या भारतीय तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी देईल. ही स्वामीजीची अलौकिकता आहे. आणि त्या स्वामीजीला त्यांनी सहज विचारलं, स्वामीजी भारतीय लोग इतने बुद्धिमान क्यों होते हैं? अरे क्या ऐसे खाते हैं? बोले कुछ नहीं, हम तो शाकाहारी लोग हैं, दूध पीते हैं. बोले कौन से जानवर का दूध पीते हैं? तुम्हारे हिंदुस्तान में कौन सा जानवर अच्छा है और कौन सा जानवर का दूध अच्छा है? तो स्वामी जी ने जवाब दिया, मेरे हिंदुस्तान में महिष नाम का जनावर अच्छा है और महिष नाम के जनावर का दूध अच्छा है. आता असं सांगितल्यावर त्या समोर त्याला पटलं असेल का? कारण आपल्याकडे कोणतं जनावर चांगलं आहे? म्हणजे तुमच्या बी डोक्यात जनावरच आहे का गाय? नहीं का? स्वामी जी ने कहा, मेरे हिंदुस्तान में गाय नाम का जानवर अच्छा और गाय नाम के जानवर का दूध अच्छा है. तो विदेशी लोग बोले, स्वामी जी आप गलत बात कर रहे हो, हमने तो ऐसा सुना है कि तुम्हारे हिंदुस्तान में गाय नाम का जानवर अच्छा और गाय नाम के जानवर का दूध अच्छा है. तुमने तो गलत जवाब दे दिया कि मेरे हिंदुस्तान में महिष नाम का जानवर अच्छा और महिष नाम के जानवर का दूध अच्छा है. तो स्वामी जी ने कहा, तुमने गलत सुना है. तुमने मुझे कितने बार भी ऐसा प्रश्न किया कि तुम्हारे हिंदुस्तान में कौन सा दूध अच्छा और कौन सी जानवर का दूध अच्छा है और कौन सा जानवर अच्छा है, तो मैं बार बार यही दोहराऊंगा कि मेरे हिंदुस्तान में महिष नाम का जानवर अच्छा है और महिष नाम के जानवर का दूध अच्छा है, क्योंकि हमारे हिंदुस्तान में गाय को जानवर नहीं मानते हैं, गाय को हमारी माँ मानते हैं. गाय हमारी माता है और गाय के दूध को हम अमृत मानते हैं. इसीलिए तुमने गलत सुना है. मग ते अमृतासारखं दूध आणि ते गोचिड, त्याचं अंतर किती आहे?
एकदम पडदा आडे, पण ते गोचिड काय करतं, रक्तच पितं ते, कारण त्याची ती आवड आहे, नाही का. पुन्हा सांगू तुम्हाला, मोहळ असतं, मोहळ तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, कांदा होळ म्हणतात ना इकडे, मला माहित नाही, आम्ही फक्त खातो. आणि त्या मोहळाचं जे मध असतं त्याच्यामध्ये, तर ते मध कुठून जमा करतात, त्या मधमाशा फुलातून. आणि जास्त मध चांगलं निघतं का गुलाबाच्या फुलामध्ये. आता मला सांगा, गुलाबाच्या फुलातलं मकरंद सेवन करणाऱ्या माशा या दुरून येतात, पण त्याच गुलाबाच्या बुंद्याजवळ एक बेंडूक बसवून राहतं, त्यानं कधी मकरंद घेतला का, नाही का. त्या मला सांगा, त्या मकरंदाचं आणि त्या बेंडकाचं अंतर किती आहे, एकदम थोडं अंतर आहे, पण ते काय खातं, चिखलच खातं. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकची घरी, परी परा गुसे विजे भ्रमरी एरा चिखलूची उरे. नानक सांगतात ते लांबून भुंगे येतात, मकरंद सेवन करून निघून जातात, पण तो चिखलात बेडूक चिखलच खात बसतो, कारण ती त्याची आवड आहे. आणि लांबचे भुंगे येऊन ते नेतात, ती त्यांची आवड आहे. विठाला ही झाली जीवाची आवड, सामान्य जीवाची. आता संतांची आवड, नाही का. आवडे हे रूप गोजिरे सगुण पातालोचन सुखावले, पातालोचन सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुण पातालोचन सुखावले, पातालोचन सुखावले, सुखावले. आवडे हे रूप गुजरे सगुण, ही संतांची आवड आहे. तुझी आन वाहीन गा देवराया धियान, देवराया हो आवडते बाबा सोनिया, हो आवडते बाबा सोनिया. कानडिया विठोबा, कानडिया विठोबा, कानडिया विठोबा, कानडिया विठोबा. आवडीच्या हरी अंतरापासून ऐशियाची. हो, मग असे त्या ठिकाणी देव आवडतो संतांना, मग म्हणून संत वारी करतात. मग असे नाथ बाबा पंढरपूरला गेले. अरे ऐका ना, नाथ बाबाच्या घरात पहिलीच वारी होती, नाही का. जरी हे आकाश वरपडो पाहे, म्हणूनच महाराजांचा अभंग आहे, नाही का. ब्रह्म गोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. हरे न करी अनेकाचा पंगिला. अरे असे त्या ठिकाणी वारीला जायचे. मग नाथ बाबा एकदा पंढरपूरला गेले, आणि नाथांनी त्या आजूबाजूला सगळे आंधळे पांगळे ते सगळे पाहिले. आणि नाथ बाबाला कधी न राग येणारे नाथ महाराज, पण आज त्यांना देवाचा राग आला, आणि देवाकडे ते न्यायच नजरेनं पाहू लागले. देवाने सांगितलं, नाथा असे काय पाहता. नाथ म्हणले, देवा हे सगळे जीव तुझ्या आजूबाजूला राहतात, हे सगळे, नाही का. कोणी आंधळे, कोणी पांगळे, कोणी लुळे, हे तुझा धावा करू लागले. एवढे दुःखी का ठेवलं त्याला, आणि भांडायला लागले देवाला, नाही का. चला चला संतजन करू देवाशी भांडण. संत देवाशी भांडतात महाराज. देवाला प्रश्न विचार. बघा ना तुम्ही, एकदा मी अभंग घेतला होता इथे, तुम्हाला आठवतं मला माहित नाही, तुम्हाला आठवायला बी नाही पाहिजे. आणि विठाला विठाला विठाला, अरे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला रे. धुंद झाला तुझा दरबार, वैरी अशी दिदली मोक्ष सिद्धी, कपटी या दिदली महानिधी, सेवकाच्या डुंगान मिळे चिंधी, चाळक असे त्रिलोके भावे बंदी रे. पतिव्रता ती व्रता गुंतविली, वेश्या गणिका ती सत्य लोकानली, कळी सोकुळा लावली, या देवेंद्रा ही गोष्ट बरी नाही केली. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाची मारियेले बाळ, सका मनविसी त्याचे नासी बळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ रे. हे देवाला विचारलेले प्रश्न जितके नाही, तू असं का केलं, असं माडीगाल म्हणतात, हे बाळा असं का करतोय तू. तसं नाथ बाबा देवावर रागावले. नाथाला राग आला,
म्हणले देवा बसू दे बसू दे. त्याशिवाय तर आनंद नाही बाबा नवस करून होईना. आणि नाथ बाबा चिडले देवावर की तू असे सगळे असे दुःखी का ठेवले म्हणले देवा. हे भगवंत म्हणले असं भांडू नका ना माझ्यासोबत. अरे असं कुठं भांडत असतात. जनाबाई म्हणली अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी ही जन्म सावित्री वगैरे वगैरे. त्या ठिकाणी तसं म्हणले देवा हे सगळे असे दुःखी असं का करतोय तू, असं का वागतो रे. अरे तू निष्ठुर निर्गुण नाही. तू कोबर आहे. भगवंत म्हणले ना तुम्ही येण्यासारखे करू नका. हे लय खोडीचे म्हणे. हे चांगले पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर गोंधळे 84 क्षयोनी फिरता दुःख हे भोगिले ज्ञानदृष्टी आडापारी दोन्ही नेत्र आंधळे. हे चांगले नाही म्हणले. यायनं काही चांगले काम केले नाही मागच्या जन्मात त्याच्यामुळे हे फळ आहेत. नाही म्हणले मला पटत नाही. मग देव म्हणे एक काम कर. काम करा म्हणले नाथ बाबा. म्हटले काय म्हटले थोडं बाजूला उभं राहा तुम्ही इथं उभं राहा विटेवर. जसं नामदेवरायाच्या जीवनामध्ये प्रसंग आला मग नाथ बाबा उभे राहिले. आणि मग नाथ बापाने पाहिलं ह्यो मुका काऊन झाला नाही का, नाही ह्यो बैरा काऊन झाला, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, गर्भी बैरा झालो त्या गुण, माता मौली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदी येता एका जनार्दनी स्मरेन. अरे मग हा जो हे जे आंधळे पांगळे हे केलं ना महाराजांनी, हे मुका बैरा हे तवा केलं. मग हे पाहिलं तवा विठाल साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी हे पूर्वजन्मीचं पाप आहे म्हणले यांचं. अरे आणि त्याच्यामुळे हे असे झाले नाही का. माणस जाणी जे बोले, झाड जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले मागील जन्माचे. मग म्हणले देवा एवढे हाल यांचे चालले. मग देव म्हणले हे जर माझ्या मनाप्रमाणे वागले असते, मला जसं आवडतं तसं वागले असते तर या यशावर हा टाइम आला नसता. म्हणे मग देवा असा टाइम येऊ नये त्यासाठी काय करावं लागलं. आवडे देवासी होय का प्रकार, 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 आवडे देवासी होय का प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस बोला, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन नीळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन नीळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन नीळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन नीळा. हे फार गोड वाजत लेकर. तिथं बी थोडी बरी पण येतो पाक वाजवायचं वाजनच हे गोडे. या दोघांसाठी एकदा पुन्हा टाळ्या वाजवा एकदा. फार सुंदर आहे. आवडे देवासे तो ऐका प्रकार. भगवंतांनी सांगितलं या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर मला जसं आवडतं तसे वागायला पाहिजे होते. मग नाथांनी देवाला प्रश्न विचारला मग तुम्हाला काय आवडतं. तेवढ्यात सांगितलं आवडे मला काय आवडतं. मग देवाने जो आवड सांगितली नाथ बाबाला. मग नाथ बाबा म्हणले पुढे या जगाचे असे हाल होऊ नये म्हणून ऐका असा शब्द वापरला नाही का. ऐका एक वचनी का अनेक वचनी शब्द आहे. अनेक वचनी आणि ऐक 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 ऐक
एक वचने आई करे जना तुझ्या स्वहिताच्या गुणा. आई करे जना स्वहिताच्या गुणा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मनात माझे स्मरावा. आई करे जरा तुझ्या स्वहिताच्या गुणा. पंढरीचा माझी किंवा ऐका ऐका भाविक जन, ऐका तुम्ही सगळ्याला सांगतो. जसं माऊलीच्या सोहळ्यामध्ये चोपदार बोलतात का नाही, ऐका ऐका हो ऐका. उद्या सकाळी 6 वाजता पालखी हो. ऐका. तसं भगवंतानी कानात सांगितलं नाथांच्या मला हे आवडतं, आणि मग ते नाथ बाबाच्या वेळेला सांगू लागले नाही का, आवडे देवासी तो ऐका प्रकार. मी सांगतो तुम्हाला तो प्रकार ऐका. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. ऐका. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की देवाची आवड नाथ महाराजाला कशी काय माहीत? तर त्याचे 2 कारण आहेत की भक्ताला भगवंताची आवड माहीत राहते, कारण भक्त हे भगवंताची भक्ती करतात या अनुषंगानं. आणि दुसरं कारण असं आहे की नाथांना देवाची आवड कशी काय माहीत? तर नाथच देव होते. देवते संत देवते संत नैवेद्य त्या प्रतिमा. निमित्त त्या प्रतिमा. मग नाथांना देवाची आवड कशी माहीत? तर दुसरं कारण असतंय की नाथ बाबा देव होते. तू म्हणताल कसं काय? त्यांना तो अनुभव होता नाही का. मी सांगतो प्रमाण नंतर सांगतो, पहिली प्रसंग सांगतो की नाथांचा अधिकार काय होता. विडाला विडाला तुम्ही आंबेजोगाई नाव ऐकून आहे का? बरेच जण ऐकून. तिथं समाधी आहे एका महात्म्याची. काय नाव त्यांचं? बरोबर दासोपंत स्वामीची समाधी आहे. ऐका बरं. आणि प्रमोद महाराज जगतापांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग आहे. आता ज्यांच्या मुखातून त्यांचं नाव सांगितलं पाहिजे, तिथं प्रज्ञा चोरी लागते का असं म्हणतात. आणि दासोपंत स्वामी फार मोठे अधिकारी. आणि इकडं ऐका, फार गोड प्रसंग आहे. तुम्ही जवळजवळ बऱ्याच लोकांनी न ऐकलेला प्रसंग आहे. विडाला विडाला आणि दासोपंत स्वामीने जसं ज्ञानोपरायाने गीतेवर 9000च्या वर ओव्या लिहिल्या, तसं त्यांनी गीतेवर 1.25 लाख ओव्या लिहिल्या. त्यांना दासोपंताची पासोडी म्हणायची. दासोपंताची पासोडी. पण त्या पासोडीवर पासोडी म्हणजे कपड्यावरती लिहायचे. देहाची पासोडी शुद्ध वय असं म्हटलं गेलंय. महाराजांचं प्रमाण आहे. मग पासोडी म्हणजे मग त्या कपड्यावर लिहिलं, त्या ओव्या लिहिल्या होत्या. पण त्या नष्ट झाल्या काळाच्या ओघामध्ये. लोकांनी असं, ज्या माता भगिनीचं त्या ठिकाणी डिलिव्हरी होत नाही, बाळ अडलंय पोटामध्ये, तर काय करा. मग त्या पासोडीचं पाणी, अशी पासोडी त्या पाण्यामध्ये धुवायची. तिचं पाणी पिलं की त्या माऊलीला त्या ठिकाणी ती मोकळी व्हायची त्या दुःखातून. म्हणून ते असं, ते लोकांची भावना होती, श्रद्धा होती लोकांची. आणि मग असं करून, असं काही काही ठिकाणी असं आहे ना की बाबा एक मुळी राहते, मग त्या मुळीतून इकडून तिकडं निघलं मग ते चांगलं होतं म्हणे. काही काही लोक फसून मेले त्याच्यात. असं जुन्या प्रथा चालत आल्या. काही काही कुठे कुठे असे पैसे चिटकवते, कुठे कुठे असे गोटे उचलते. अनेक ठिकाणी अनेक प्रथा आहे. आणि लोकांनी एकदा त्या लावल्या की लागल्या त्या. आणि लोक असेच आहे लोक. पिछे से आई आगे धक्काई, हा लोकांचा स्वभाव आहे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता, मला आठवत नाही. सुखानुपम्य संतांची चरणे अभंगितला तुम्ही पहिल्या वर्षी इथे, पण तुमच्या ध्यानात नाही मला माहिती आहे. याचा कथेचा शेवट झाला माझ्या. आणि मी असं महाराज म्हणून राहत नाही. लोकांनी माझ्या पाया पडावं, लोकांनी माझं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं, लोकांनी मला महाराज म्हणावं, काही अपेक्षा नाही आपल्याला. लोक डोक्यावर घेते आणि पाया खाली तुडवते लोक.
ठेवतात लोक. मला असं एकदा कमेंट केली ती कोणा तरी भांडले आमचे महाराज त्यांच्याशी, तुला माहिती आहे का म्हणे काही बेकार ते मी नाही बोलत नाही कीर्तन आहे त्याच्यामुळे. आणि अशी परिस्थिती. आणि ते महिला म्हणले बाबा आता उद्या भागवताची पूजा आहे आणि भागवताची पूजा करायची. मला 8-10 हजार समाज भेटला महाराज. पण मी कधीच म्हणलं नाही उद्या देवाचं लग्न आहे, उद्या आयरा आणा का काय आणा, नाही म्हणलं की लोक देतच नाही. मग आणि असेचे तुम्ही खोडीचे आहेत, तुम्ही मागते त्याला देता तुम्ही. आणि विढाला विढाला शेवटच्या दिवशी म्हणे बाबा उद्या तर पूजा करू दे तुही. ते मला ते आमचं पूर्वीचं गाव. मग ते भागवताचं पूजन वगैरे झालं आणि ते वया आले बुवा त्या दर्शनाला. मग असं आले की कुकू लावायचे ते असे. मी बसलो असं दुकान मांडून, त्या यायच्या दर्शन घ्यायचं, कुकू लावायच्या, जायच्या. असं मग कपाळ पुरं कुकू ना असं भरलं पुरं. मग ते एका बाईचं कुकू जास्त आलं थोडं त्या याच्यातून आणि ते माझ्या पायावर पडलं. थोडं जास्त घेतलं तिनं, मोकळं जाकडं आणलं असं नवऱ्यानं कुठून असं ते लावलं मला. ते पडलं माझ्या पायावर. तिला वाटलं माऊलीच्या पायावर कुकू पडलं. मग तिनं असं लावलं, असं असं कुकू झटकलं. त्या मागचीन पाहिलं ती बी आली ना, असं कुकू लावलं लगमाय पायाले. ती मागची बी आली आणि जे सुरू झाल्या वया चटा माझ्या पायावर. तिला वाटलं असंच करून प्रथा. मी म्हणलं ज्ञान्या बरं झालं कुकू तुझ्या पायावर पडलं, नाही तुझ्या गालावर नाही पडलं, नाही तर वय आली ती पुढं. आणि मग घरच्यानं म्हणलं असतं बजरंग बली कहा से आयो. ये दुनिया असते जे भारत गतानुगती के परमार्थी कहा वालू का लिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजनम. दृष्टांत सांगून वेळ घेत नाही अशी प्रत आहे. तसं ती पासोडी धुतली की गुण येतो म्हणायचे. असं करता करता ते श्लोकच नष्ट झाले. ओव्या विढाला असा दासोपंतांचा अधिकार. मग जो तो धुन ती पासोडी ज्यानं त्यानं धुतली ती आणि त्याच्यामुळे ते नष्ट झाले. ते ओव्या एवढा अधिकार होता दासोपंत स्वामीचा. ऐका ना. आणि मग त्यांच्या सोबत एवढी दत्ताची भक्ती होती. अरे त्यांच्या सोबत दत्त महाराज त्या ठिकाणी जे चौसर खेळायचे त्यांच्या सोबत दत्त महाराज. ते जुने खेळ ते फाशी टाकायचे, चौसर म्हणायचे त्याला. अजून त्याला नाव आहे. सोंगट्या वगैरे असायचे आणि असं ते चौसर खेळतात बघ त्यांच्यासोबत. खूप नाथांना वाटलं त्यांच्यामुळे आपल्याला दत्ताचं दर्शन होईल. ऐका बरं, फार सुंदर प्रसंग आहे. जवळजवळ तुम्ही न ऐकलेला प्रसंग आहे. मला आत्मविश्वास आहे ना. आणि ऐकलं बी असेल तर ध्यानात राहिलेला प्रसंग आहे. नाथ बाबा गेले तिथं आंबेजोगाईला. याला बरोबर करा. नाथ बाबा आंबेजोगाईला गेले आणि आंबेजोगाईला जाऊन नाथ बाबांनी दर्शन घेतलं दासोपंताचं. दासोपंत स्वामी आपणच का? हो. तुम्ही? मी प्रतिष्ठान क्षत्रिय राहतो पैठणला. माझं नाव एकनाथ गोसावी आहे. अच्छा. चेहऱ्यावरचं तेज पाहून दासोपंताला बरं वाटलं आणि दासोपंतांनी सांगितलं एकनाथ गोसावी तुमचं नाव? हो. कसे आलात? मी तुमचं नाव ऐकलंय. मी असं ऐकलंय की दत्त प्रभू तुमच्या सोबत त्या ठिकाणी चौसर खेळतात म्हणे. हो. मला त्यांची भेट करून द्या ना. ते म्हणले आम्ही जेवण खावणं झाले, संध्याकाळी बसतो थोडं टाइमपास. संध्याकाळी या तुम्ही 9-10 वाजता. नाथांना एवढा आनंद झाला. आहा. मग दत्तप्रभू आले त्यांचं त्या ठिकाणी ते खेळ सुरू झाला त्यांचा. आणि नाथ बाबा गेले तेवढ्यात भालदार चौबदाराने अडवलं. काय जा रे हो, कुठे चाललात? मला दत्ताला भेटायचंय. दत्तप्रभू आणि ते त्या ठिकाणी चौसर खेळतात म्हणे. मी असं ऐकलंय. जाता येत नाही मध्ये. म्हटले असं काय करता? मला दासोपंतांनीच सांगितलेलं आहे. थांबा मग इथे मी विचारून येतो. ते विचारायला गेले. त्यांचा खेळ रंगात आला होता. तेवढ्या दासोपंतांनी पाहिलं काय आहे. म्हटले बाहेर एक माणूस आलाय पैठणचा आणि त्यांनी सांगितलं की मला सांगितलं की तुम्ही दत्ताचं दर्शन करून द्या. अरे हो हो हो. एकनाथ गोसावी? हो हो. पाठवा त्यांना. पळत आले आणि सांगितलं आत बोलवलं तुम्हाला. कोण आहे म्हणले आत? म्हणजे दत्तात्रय प्रभू आणि दासोपंत स्वामी आहे.
किती आनंद झाला असं नाथ बाबाला बाबा दत्ताचं दर्शन होणार म्हणून. एखाद्याला जर एखादं PSI भेटलं ओळखीचं पंढरपूर सांगितलं तुला मधून घुसून दर्शन करून देतो तर किती मस्त वाटण माणसाला. तसं दर्शन घेऊ नये कोणा. मी थोड्या वेगळा स्वभावाचा माणूस आहे. माझे प्रत्येक ठिकाणी वशिले थोडे थोडे प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे वशिले माझे. पण मी दर्शन घ्यायचं असलं तर बारीत लागून घेतो नाही तर कळसाचं घेतो. एक वाक्य सांगून देऊ का फार गोड आहे. वशिल्याच्या वाटात दगडाच्या मूर्तीपर्यंत जातात भगवंतापर्यंत कधीच जात नसतात. म्हणून हे असे कुठाने करायचं नाही. महाराज आपली इथली ओळख आहे ना 5च मिनिटात दर्शन. तू किती लुच्चपणा केला हे त्याला माहितीये नाही का. कोणी कोणी असं पैसे फाडून दर्शन घेतं किंवा ही माझी VIP पास फाडा आणि 5,000 रुपये देतो तुम्हाला दर्शन करून द्या. काय फायदा नाही त्याचा. हे आपल्याला मान्य नाही या गोष्टी. बा काय मत आहे तुमच्या याच्यावर नाही का. बिलकुलच नाही. एक म्हणे एका क्षेत्रावर गेलो तुम्ही ते म्हणे तुम्ही एक काम करो 2500 रुपये दो मैं तुमको दर्शन डायरेक्ट करवा देता. मैंने कहा मैं तुमको 5,000 रुपये देता भगवान को इधर भेज दो. ते मला म्हणलं पागल आहे का भगवान कुठे येईन का. मी म्हणलं पागल आहे का मग मला तिथं दर्शन देईन का. 2,500 आणि त्याला भेटत नाही मग हे जात्या तूच पोट भरला. विढाला विढाला किती आनंद होईल माणसाला. तसं नाथ बाबाला बोलवलं म्हणल्यावर पळत आलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला बोलवलं. एवढा आनंद झाला डोळ्यातून पाणी आलं नाथ बाबांच्या नाही का. काय करा 10च मिनिटं राहिलं कीर्तन आपलं. डोळ्यातून पाणी आलं नाथ बाबांच्या आणि गेले मध्ये गेले. याचा खेळ रंगावर आला होता आणि तेवढ्यामध्ये दत्तात्रय गायब झाले. दत्तात्रय गायब. तेवढ्यात ते गेले. म्हटले दत्तप्रभू. तेवढ्यामध्ये दासोपंत म्हणले तुमचं पुण्य कमी पडलं. तुमचं काहीतरी पुण्य कमी पडलं आणि त्याच्यामुळे दत्त गायब झाले. म्हणले कसं वाटलं असं नाथाने. नाथ रडायला लागले. पण नाथाने जिथं दत्त बसले होते तिथली माती घेतली आपल्या कपाळाला लावली आणि दासोपंतात दर्शन घेतलं. म्हटले जाऊ द्या माझं पाप आडवाला पुण्य कमी पडलं असेल पण तुमचं दर्शन झालं ना दत्ताचं झालं असं समजतो मी. पण ऐका ना कधी ते आले तिकडं मराठवाड्यामध्ये आमच्याकडं पैठणला तर या दासाच्या घरी या. गोदावरीच्या तीरावरच राहतो आम्ही. दासोपंत स्वामींनी सांगितलं नक्की येतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी नक्की येईल तुमच्या घरी. आणि काही महिने उलटून गेले आणि दासोपंत स्वामी पैठणला गेले घोड्यावर बसून. आणि लक्षात आलं की इथले एकनाथ गोसावी तिथं आले होते. त्यांचं वाडा आहे म्हणे जाऊ आपण त्यांचं दर्शनाला भेटीला. अरे आणि ते गेले तिथे आणि गेल्यानंतर एकाला विचारलं संत एकनाथ महाराज कुठं राहतात. असं नाही विचारलं. म्हणजे नाथ एकनाथ गोसावी कुठं राहतात. तेवढ्यामध्ये तो माणूस म्हटला असं काय बोलता. एकनाथ गोसावी नका म्हणू ते आमचे देव आहेत. देवाला असं. त्याने विचार केला गावातला माणूस जर एवढं त्या ठिकाणी बोलतो तर नक्कीच अधिकारी असेल कुणीतरी. पुन्हा थोडा वाडा पुढे आला. का एकनाथ गोसावी कुठं राहतात असे काय म्हणता हो तुम्ही. ते आमचे मालक आहेत असं त्या ठिकाणी काय बोलता. म्हणजे तो जो दिसतोय ना उंच वाडा तो त्यांचा वाडा आहे चिरेबंदी वाडा. आणि वाड्यामध्ये घोड्यावरून उतरले. घोडा बांधला तिथे आणि दरवाजात गेले. कोण दासोपंत स्वामी. आणि थरथर कापायला लागले. पायाखालची जमीन सरकली. डोळ्यातलं पाणी वाहू लागलं. तिथं दत्तात्रय प्रभू चोपदारकी करत उभे होते. हातामध्ये त्या ठिकाणी चोपदार चोप हातात घेऊन उभे होते. तेवढ्यात सांगितलं दत्तात्रय स्वामीला दत्तात्रय महाराज तुम्ही इथं कसे काय. नाथ हे एकनाथ गोसावीचे इथं कसे काय तुम्ही. म्हणले असं बोलू नका ते आमचे मालक आहेत. म्हटले असं कसं काय. तुम्ही जेव्हा तिथं आले म्हणले ते भेटायला तेव्हा तुम्ही गायब कसे काय झाले. तेवढ्यात दत्तप्रभू म्हणले तिथं मी चौसर खेळत होतो आणि मालकाच्या पुढे जुगार खेळणं चांगलं नसतं. मी धाकामारी गायब झालो बाकी काय नाही. मालकाच्या पुढे कुठं जुगार खेळत असतील काय. आणि धाक वाटला मला मालकाचा. ते आमचे मालक आहेत म्हटले आणि मी त्यांच्याच इथं काम करतो. याच्यावर नाथ महाराजांचा अधिकार नाही का. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार
विष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर. म्हणजे 36 वर्ष भगवंतानी काम केलं. जयाचे यश ऐके जे कीर्तनी तो स्वयं चक्रपाणी नाता ते द्रुपद दरोणी साहित्याला गुणी उभा आहे. नाही का एवढा अधिकार त्यांचा. कावडीने पाणी घ्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाहे. अर्थात भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. मग ज्या अर्थी महाविष्णूचा अवतार म्हटलं मग विटेवर उभा कोण आहे? विष्णू. कृष्ण म्हणजे विष्णू, विष्णू म्हणजे कृष्ण. आणि पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळीहून झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असते तोच तिथं त्या ठिकाणी आला. मग याचा अर्थ नाथ बाबा देव होते. मग देवाला देवाची आवड माहीत राहील तो कोणाला राहील. आणि मग नाथ महाराज देवच होते. या अनुषंगाने त्यांना देवाची आवड माहीत होती आणि ती आवड जगाला सांगितली. जगानं तसे केले जगाचं कल्याण होईल म्हणून सांगितली आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा रात्रंदिवस उच्चार कस काय होऊ शकतो? तर आपला श्वास तर रात्रंदिवस चालू आहे की नाही? मग श्वासात जप केला जातो. अजपा जपने उलट प्राण तेही मनाचा म्हणून रात्रंदिवस. रात्रंदिवसाचा दुसरा अर्थ असा होतो हरी बोला भांडता हरी बोला हरी बोला कांडता उठता बैसता उठता बैसता हरी बोला खाता हरी बोला हरी बोला गाता सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला अभिजनी एका जनार्दनी हरी बोला. हो, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीत हरी बोला म्हणून रात्रंदिवस शब्द वापरला. विठाला विठाला याचाच इथं सांगितली. जसं पतिव्रत्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं ना अलौकिकता असते तसं तुळशी माळ गळामध्ये तुळशीची पवित्र माळ असावी. वैकुंठावनी आली धन्य तुळस माऊली आणि गोपीचंदन टिळा हे बाह्य लक्षण आहे नाही का. कापीजे कळीकाळ या बेने ऊर्ध्वपुंग भाळ कंठी शोभे माळ किंवा गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा ओटी तुळशीच्या माळा अनुपम्य सुख सोहळा अनुपम्य सुख सोहळा हे वैष्णवाचं लक्षण आहे. गोपीचंदन उटी म्हणून तुळशी माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ. आता आपली वेळ संपली नाही का. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असेल गळ्यात. काही काही लोक म्हणते माऊली आपली मनाचीच माळ आहे. पूर वसरून गेला. गावकऱ्यांनी पाहिलं मला वर काढलं. थोडं मी बेशुद्ध झालो होतो. काही दिवस दवाखान्यात ठेवलं आणि आज त्या ठिकाणी आलो. होऊन गेलो. ही गोष्ट खरी आहे पण त्या मुलीनं मला त्या ठिकाणी वाचवलं आणि त्याच्यामुळं वाचून इथपर्यंत त्या ठिकाणी. तसं तुम्ही व्यसनामध्ये होऊन गेले असेल तुम्ही वाईट विषयामध्ये होऊन गेले असेल पण संतांच्या संगतीची मुळे तुमच्या हाताला आली तुम्ही वाचले ना. मागचं पाहायचंच नाही वाचले हे महत्वाचं त्या ठिकाणी. ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये आदी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. ज्ञानोबराय सांगतात त्या ठिकाणी आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. जो आधी झाला असेल त्याच्याकडून जे झाला असेल पण सत्संगाची मुळे हातात लागले आता वाचला ना. आता मात्र त्या नदीकडे पुन्हा जायचं नाही. त्या वाईट मार्गाकडे पुन्हा जायचं नाही. जसं तुम्ही आतापर्यंत काय केलं असेल करू द्या पण आता तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. का तर देवाला ते आवडतं. कोण म्हणतं? नाथ बाबा म्हणते तुळशी माळ गळा म्हणून
तुळशीमाळ तुळशीचं महत्व खूप सांगता येईल. जेव्हा हनुमंतराय लंकेमध्ये जात चालले होते सीतामातेच्या शोधासाठी, 10 मिनिटं राहिले मोजून. बोर झाले का तुम्ही? झाली बी असेल तर काही इलाज आहे. नाथ हनुमंतराय जेव्हा चालले तेव्हा हनुमंतराय म्हणले, प्रभू मी चाललोय तिथं, पण कसं? म्हणले तिथं लंका आहे, पण त्या लंकेत आपल्या जातीचं एक घर आहे. म्हणले पाणी गिनी प्यायचं असेल तर तिथं जा. मग जात म्हणजे कोण? माळ्याला माळी, कोळ्याला कोळी, बौद्धाला बौद्ध, मातंगाला मातंग, देशमुख ही जात ना? ही जात नाही. माळी कोळी तेली तांबुळे सुतार कुंभार लोहार बंजारा बंजारा नावी वडार बौद्ध मातांग ही जात नाही. मुस्लिम ही नाही जात. जो माझ्या विचाराचा असेल तो माझ्या खऱ्या जातीचा आहे. मग तो व्यवहारिक दृष्ट्या कुठल्या जातीचा असेल ही जात नाही. माझी ह्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. म्हणजे तो माझ्या विचाराचा मला भेटला, तो कुठल्याही जातीचा जरी असेल तरी तो माझा आहे. तसं म्हटले तिथं आपल्या जातीचं एक घर आहे. ते म्हणजे कोणाचं असेल बरं? बिभीषणाचं. हनुमंतराय थकले, तहान लागली, कुठं जाऊ? बरोबर आले आणि बिभीषणाच्या दारी. जय श्रीराम. तर बिभीषणाला काही माहित नव्हतं हनुमान कोण आहे, राम कोण आहे. आता बिभीषणाला वाटलं हेच राम आहे का. पळत गेले आणि पाया पडले. धन्य हो रामजी, मैं धन्य हो गया हूँ. हनुमान जी ने कहा रॉन्ग नंबर, मैं राम नहीं हूँ, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. अच्छा म्हणले चांगलं झालं तुम्ही भेटले ना, मला राम नक्की भेटेल. अब मोही है भरोसा हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. विषांतर होईल आपलं. आनंद वाटला. पण म्हणले एवढे कोटीनं घर आहे म्हणले, पण तुम्ही बरोबर माह्यादारी कसं काय उतरले, कसं काय कळालं बिभीषणाचं घर आहे? ते म्हणले मी सगळे घर पाहिले, पण तुळस मात्र तुमच्या दारी दिसली, त्याच्यामुळे मी इथं त्या ठिकाणी आलो. तुळस तुमच्याच दारी दिसली, अर्थात ते सज्जनाचं प्रतीक आहे. सज्जनाच्या नाही का, सज्जनत्वाचं प्रतीक आहे तुळस. म्हणून त्या ठिकाणी अंगणात असावी, गळ्यात असावी. तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा. वैष्णवाने त्या ठिकाणी 12 ठिकाणी गंध लावावा, नाही का. ललाटे केशवम विद्या असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. कंठे श्री पुरुषोत्तमम, नाही का. नाभी नारायणम देवम, हृदयम वैकुंठस्तथा असे त्या ठिकाणी श्लोक आलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी कपाळामध्ये केशव, नाभीमध्ये नारायण, हृदयामध्ये वैकुंठ, उजव्या कानात नाही का हरी, डाव्या कानात कृष्ण, उजव्या दंडात त्रिविक्रम वगैरे त्या ठिकाणी असं सगळं. म्हणून त्या ठिकाणी वैष्णवाने 12 ठिकाणी गंध लावावा, गोपीचंदन टिळा. पण हे कळत असताना हृदय कळवळा वैष्णवाचा. काही वरून तर लय गंध लावते, पण आतून लय बेकार नाही का. असं ओपरा ओपर खिसा टाकतात काही काही लोक. असं वार करायचं सोंग घेऊन सोहळ्यात म्हणतात माऊलीच्या. माझ्या काही कापला नाही अजून, खिशात रात बी नाही आपल्या जास्त. आणि तिथं कापतात म्हणे. असं नाही, अंतकरण सुद्धा पवित्र असावं, हृदय कळवळा. त्या वाण्याच्या घरी त्या ठिकाणी आमच्या कबीर महाराजांची बायको त्यांच्या घरी गेली, त्या ठिकाणी साधू जेवू घालण्यासाठी. लय मोठा प्रसंग सांगून वेळ घेतली, वेळ संपली. हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणी रे. नाही का. वैष्णव म्हणजे कोण? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. नाही का. तीर्थ करशी परी, तीर्थ करूची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. नाही का. फार मोठं महाराज. गायन करशी परी गुणीजन होशी परी वैष्णव न होशी अरे जना. ना कीर्तन करशी परी कीर्तन करूची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी अरे जना. पण नामाने काय होतं? नामाने हृदय शुद्ध होतं. आणि एकदा का हृदय शुद्ध त्या ठिकाणी झालं, काय झालं बेटा? नाही का. हृदय शुद्ध त्या ठिकाणी झालं एकदा की परमात्मा राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते जिनके हृदय दंब कपट न माया, तिनके हृदय बसवूर घुराया. परमात्माचा वास्तविक त्या ठिकाणी राहतं. म्हणून ते चित्त शुद्ध त्या ठिकाणी असावं. वैष्णव म्हणजे कोण? साधू म्हणजे कोण? नाही का. ते एक वाक्य सांगतो डोंगरी महाराजांचं, फार गोड आहे. महाराज कोणाला म्हणते? साधू. जो चांगलं कीर्तन करतो तो, जो चांगलं प्रवचन करतो तो. एक कला आहे, ज्याचं जमलं त्याचं जमलं, ज्याचं पांगलं त्याचं उचकलं. ही एक कला आहे. डोंगरीजी महाराज सांगायचे, संत किसे कहा जाता है. संत कोणाला म्हणतात? दुसऱ्याच्या डोळ्यातलं, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं ना, तो जगातला सगळ्यात मोठा संत आहे. मग तो जिनच्या पेटेवर
निज परताप द्रव ही नवनिता पर दुःख द्रव ही संत सुपुनिता. लोण्याच्या गोळ्यासारखे संत असतात. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं हृदय त्या ठिकाणी द्रवीभूत होतं तो संत आहे. हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि सर्व करत असताना आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिक पंचसूत्रीवर वारकरी संप्रदाय चालू आहे. नाही का? वारकरी संप्रदायाचा देव, वारकरी संप्रदायाचे संत, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ, वारकरी संप्रदायाची साधना, नाही का? हे जे आहे पंचसूत्री त्या ठिकाणी, याच्यावर त्या ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी सुरू आहे. नाही का? आणि वारकरी संप्रदाय तीर्थक्षेत्र अशा पंचसूत्री वारकरी संप्रदाय चालू आहे. आता वारकरी संप्रदाय देव, वारकरी संप्रदाय संत, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ, वारकरी संप्रदायाची साधना आणि वारकरी संप्रदाय तीर्थक्षेत्र. आता याच्यावर एका एका मुद्द्यावर आपल्याला एक तास बोलता येईल. आता आपली वेळ संपलेली आहे. नाही का? पण आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढी का एकीला देवशैनी एकादशी म्हणतात आणि एकीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आता देवशैनी का आणि प्रबोधिनी का याच्यावर फार मोठं चिंतन आहे. मला येत नाही असं समजा. चला पुढे. म्हणून त्या ठिकाणी साधन निर्धारी आन नाही. नाही का? आणि असा नियम केला की काय परिणाम होतो? अभंगाचं शेवट. जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका 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 जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, तुळशी बाळगळा गोपीचंदन टिळा, बाळगळा गोपीचंदन टिळा, तुळशी बाळगा गोपीचंदन टिळा, तुळशी बाळगा गोपीचंदन टिळा. तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी, तुळशी बाळगळा गोपीचंदन टिळा, तुळशी बाळगळा गोपीचंदन टिळा, तुळशी बाळगळा गोपीचंदन टिळा, तुळशी बाळगळा गोपीचंदन टिळा. हृदयी कणवळा वैष्णवाचा, हृदयी कणवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा, हृदयी कणवळा वैष्णवाचा, हृदयी वैष्णवाचा, वैष्णवाचा, हृदयी कणवळा, हे हृदयी कणवळा, कळवळा, कळवळा रा, वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा, हरी
ते त्यांच्या रील बिले भारी असतात आहे का. फार आनंद वाटला. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, एका नामाचा उच्चार रात्रंदिवस, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. गोपी चंदन टिळा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. 2 मिनिटं कोणी उठण्याचा प्रयत्न करू नये. बाहेरची लोक सुद्धा इतके शांत बसले ना, नाही का. पण आम्हाला भारी लागते बाहेर, नाही का. अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे, अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी 2 मिनिट. रघुमाई जय जय विठोबा रघुमा, जय जय विठोबा रघुमाई, जय 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 विठोबा महाराज की जय. गोपार हरी गोपार गोमाये गोपार गोमाये जय जय गोपार गोमाये गोपार गोमाये जय जय गोपार गोमाये गोपार गोमाये आय गोपार गोमाये गोपार गोमाये गोपार करा खाली आत. बसा खाली. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मायबाप हो, मला जशी सेवा करता आली तसा करण्याचा प्रयत्न केला. बरेच वर्षापासून हा सप्ताह टिकून आहे. पण हे सप्ताह टिकण्याला कारणीभूत जर काय असेल ना महाराज, तर कमिटी खर्च करते विशेष नाही, पण गावकरी वर्गणी देतात त्यांच्या भरोश्यावर त्या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आता सप्ताहाचे 2-3 दिवस राहिले. पैशाशिवाय काही होत नाही. बरेच लोक असतात गावामध्ये, मग देवाला काय करायचा पैसा, पण तसं नाही. ज्याचा खिसा गरम त्याचा देव धरम. आणि म्हणून सूचना आली तशी की माऊली तेवढं 2 मिनिटं बोला, म्हणजे ज्यांची वर्गणी राहिली असेल त्यांनी त्या ठिकाणी द्यायची आहे. कारण असा पैसा आणि काय होईल सांगता येत नाही महाराज. आमच्या छत्रपती संभाजीनगरला अशी घटना घडली काल परवा की एक मुलगा, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ते, आता जो तो ते प्रवचनच करत सुटला त्याच्यावर, मी सांगणार नाही काही. परंतु तो मुलगा आयफोनसाठी त्या ठिकाणी होत होता, पण ते सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. त्याच्या वडिलाची आणि त्याच्या आईचे वाद होते आणि त्याची इच्छा होती की हे प्रामाणिकपणाने मिटायला पाहिजे. माझे मम्मी पप्पा एकत्र राहायला पाहिजे, एकत्र व्हायला पाहिजे ते, आणि आनंदानं त्या ठिकाणी आमचं प्रपंच झाला पाहिजे, हे त्या लेकराच्या मनामध्ये त्या ठिकाणी होतं. एक आणि आज पूर्ण परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला नाही का. नंतर सगळे उलगडे त्या ठिकाणी ते झाले. प्रॉपर्टीज त्या ठिकाणी असं परिवारात थोडी घरगुती त्या ठिकाणी होतं. म्हणून एकमेकाला समजून घ्या आणि 2 गोष्टी शिका जीवनामध्ये. आपलं चुकलं ना तर माफी मागायला शिका, आणि समोर त्या चुकलं ना माफ करायला शिका. अर्ध्या जिंदगीतले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तुम्हाला सांगतो. पण आमचं तर अशी परिस्थिती झाली की मी मुडण पण कोणापुढे वाकणार नाही, आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी या मार्गाला आहोत. एवढंच त्या ठिकाणी सांगतो. आणि हा सप्ताह त्या ठिकाणी टिकवायचा असेल, सर्वांचं सहकार्याला फार मोठं गरजेचं आहे. गावातील सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत नाही का. कोणी हिंदू या मुसलमान, कोणी शीख बौद्ध आहे. अभिमान हा मला की मी भारतीय आहे या वृत्तीप्रमाणे सर्वांनी वागायचं आहे. या कार्यक्रमासाठी की आमच्या व्यसनमुक्ती केंद्राची धुराजांनी खूप मोठी समर्थपणे त्या ठिकाणी, माझा मुलगा तर तिकडं हिमालयामध्ये निघून गेलेला आहे, 1 वर्ष होत आले त्याला झाले जवळजवळ, आणि एक मुलगा तिकडं आहे. परंतु माझ्या मुलासारखे पात्र
ज्यांनी त्या ठिकाणी हातात घेतलं. तुमच्या गावात त्यांची मावशी आहे नाही का, आमचा उमेश भैया जाधव, आणि तेही आज माझ्यासोबत आले की मला यायचं आहे. माऊली मावशीचं गाव आहे माझ्या, ते सुद्धा माझ्यासोबत आले की मला त्यांच्यामुळे त्या केंद्राकडे पाहायचं मला काही जास्त काम राहिलं नाही. आणि ते जे केंद्र चालू आहे महाराज, एक सहज स्थितीमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. या भागातले बरेच पेशंट तिथे येतात, म्हणून तो काही माझा व्यवसाय नाही आहे. आज जर तिथल्या बांधकामाचा विचार केला तर आवकपेक्षा बांधकामाला जास्त खर्च त्या ठिकाणी येऊ लागला. बरेच लोकांना प्रश्न पडला, मी कोणा नेते बित्याला कोणाला काही मागत नाही, दिलं तर कोणाला नाही म्हणत नाही, पण मी सगळे नेते, सगळ्या जाती धर्माची माणसं सगळ्यासोबत मी प्रेमानं त्या ठिकाणी राहतो. माझ्याकडं तेच आसन बसायला आहे. माझ्याकडे मंत्री बी येतात, आमदार खासदार बी येतात, आणि झोपड्यातले गरीबी माझ्याकडे येतात, पण त्यांना ती कप बशी आहे की जी मंत्र्याला चहा प्यायला असेल. फरक वेगळं काहीच नाही आहे का, अपेक्षाच नाही. मग काही लोक आता प्रश्न पडलेला आहे लक्षून, बाबा एवढं कोटीनं बांधकाम चालू तिथं केलं तुम्ही, पैसा आला कुठून? तर 1 जानेवारी 2018 पासून मी संकल्प केला होता की जसे आमचे मुस्लिम बांधव जकात देवाच्या नावानं देतात, आता तुम्हाला कुठले मुस्लिम बांधव दिसले कुठं काही करता? काहीच नाही. पण देवाच्या नावाचे 1 रुपया तुम्ही कमवत असेल ना, तर 10-20 पैसे देवाच्या नावाची बाजूला पडले पाहिजे. तसं 1 जानेवारी 2018 मी संकल्प केला होता की माझा 10,000 कुठं भेटले, 15,000 भेटले, 5,000 भेटले, तर 5,000 भेटले, 5-6,000 भेटले की 1,000 रुपये मी पाठीमागं टाकेल, 10,000 भेटले 2,000 रुपये पाठीमागं टाकेल, आणि तोपर्यंत आपल्याला हे पैसे पाहायचेच नाही. आणि मग 2018 ते 2026 पर्यंत जेवढे कीर्तनाचे पैसे साचले त्याच्यावर ते काम चालू केलं. 2-3 वर्षापूर्वी एक ड्रॉ झाला होता आमच्याकडे, त्याचं जे व्याज आलं त्याच्यावर ते काम त्या ठिकाणी सुरू केलं. एक व्यक्तीला त्या ठिकाणी आम्हाला 15-20 दिवस सांभाळायचं आहे, त्याचं खाणं पिणं राहणं, डॉक्टर, गोळ्या, औषध, सलाईन, तिथले कर्मचारी, तिथला खर्च. पुन्हा दरवर्षी आम्ही 1-2 मुलीचे लग्न त्या ठिकाणी करतो. आणि आता आम्ही पोस्टर टाकणं सोडली, कोणाला काय मदत केली ती पोस्टर टाकणं सोडली. आज समाजसेवा बी हा फार मोठा धंदा झालेला आहे नाही का, की 100 रुपये लोक खर्च करायचे, 20 रुपये जगाला दाखवायचे, 80 रुपये आपल्या खिशात घालायचे. हे धंदे आपल्या बापाच्या जमणार नाही का. अशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. या भागातले बरेच पेशंट तिकडे येतात. दारूला जगात कुठेच औषध नाही, दारूला फक्त एकच औषध आहे. आता हे चंदनपूरहून आले कीर्तनाला, हे बुलढाण्याहून आले, आमचा योगेश भारतहून आला, हा भैया भारत, पण ते काही व्यसनमुक्तीसाठी नव्हतं आमच्याकडे नाही का. आणि आता आमच्या योगेशला 6-7 वर्ष झाले. इतका कठीण परिस्थिती हा पोरगा आला होता दारू सोडायला नाही का, 6-7 वर्ष झाले नाही का. आणि आता हे थोडे 1-2, 3 महिन्याचीच मंडळी आहे. परंतु याला हेच आहे, तुम्ही दारू सोडायचे असेल, व्यसनमुक्त व्हायचं असेल, तुम्ही मुस्लिम असेल तुम्ही मस्जिदमध्ये गेले पाहिजे, तुम्ही बौद्ध असेल तुम्ही विहारात गेले पाहिजे, तुम्ही ख्रिश्चन असेल तुम्ही चर्चमध्ये गेले पाहिजे, आणि तुम्ही हिंदू असेल तर तुम्ही कथा कीर्तनात गेलेच पाहिजे. याच्यापेक्षा मोठं औषध त्या ठिकाणी दारू सोडायला नाहीये. या जगातल्या सगळ्या खोट्या गोष्टीत महाराज, या जगामध्ये मन परिवर्तनाशिवाय दारूला कुठेच औषध नाहीये. या परिसरातली बरीच माणसं आमच्याकडे येतात. मन परिवर्तन त्या ठिकाणी करा, चांगल्या भावनेने त्या ठिकाणी राहा. आणि आता दिवाळीनंतर माझ्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी एक संकल्पना आहे की आम्ही असे अनोळखी गावं निवडणार आहे. त्या गावामध्ये आम्ही जाऊन 7 दिवस राहणार, तिथं माझी कथा राहणार, आणि तिथं सगळं खर्च आमचं ट्रस्ट करणार नाही का. नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र नाही का. आमच्या त्या गावाची आम्हाला कशाची अपेक्षा राहणार नाही. आणि त्या गावाचे जेवढे पिणारे लोक आहेत, सगळ्या जाती धर्माचे, कुठल्याही जातीचे असू द्या, दारूला काही जात नाही, ती सगळ्याच्या घरात जाऊन घुसली. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी 7 दिवस तिथं कथा कीर्तन करायचं, त्यांना समजून सांगायचं, थोड्याफार गोळ्या औषध त्यांना त्या ठिकाणी द्यायचे. आणि 100 मधून कधी 20ही लोक सुधारले तरी आमचं कथा सक्सेस झाली त्या ठिकाणी. असं नियोजन त्या ठिकाणी आमचं पुढे आहे. तर भगवंत काय त्याला यश देईल काही सांगता येत नाही. फिरता तो कार्यक्रम आम्ही करणार आहे. महिन्याला एकच करायची कथा, 12 महिन्याच्या 12 कथा करायच्या, 12 महिन्याची 12 गावं निवडायची. त्या ठिकाणी सगळा खर्च, साऊंड सिस्टम, मंडप सगळं आम्ही करणार. फक्त त्या लोकांनी ऐकायला यावं आणि व्यसनमुक्त व्हावं, एवढी अपेक्षा अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण. आता ते भगवंताच्या हातात आहे. असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. आणि माझ्यासोबत आलेली सगळी मंडळी आणि माझ्यावर भावासारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व, मागच्या वर्षी पण माझ्यासोबत ते होते नाही का. आमचे पांडुरंग भैया खंडरजे, तेही त्या ठिकाणी माझ्यासोबत आले नाही का. आले म्हणजे मी त्यांना, मलाही करमत नाही त्याच्याशिवाय, सोबत राहतो आम्ही सगळे. आणि लक्ष्मण बाबांनी पूर्ण कीर्तन माझ्यासमोर बसतो. त्यांच्यासमोर आपण काय, आपली काय लायकी महाराज त्यांच्यासमोर बोलायची, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. खूप मोठा अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे. आणि सर्व जीवन त्या ठिकाणी समर्पित आहेत नाही का. तसेच आमचे नेवरे महाराज असतील नाही का, आमचे नवले बाबा असतील, खूप मोठ्या दुःखातून ते पण त्या ठिकाणी भगवंताने त्यांना बाहेर आणलं. दोन्ही रक्ताळे महाराज, भानू महाराज आणि खूप आनंद वाटला. शिवाजी महाराज तसेच त्या ठिकाणी दोन्ही लेकरं हे मृदंग वाजवायला खूप सुंदर त्या ठिकाणी. काही काम निघलं असतं, ज्ञानूला त्याच्यामुळे गेला
नाही का. आणि सर्वांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टम चांगलं आहे. दोन्ही यूट्यूब चॅनलवाले जे भैया आहेत त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो की तेही त्या ठिकाणी आले. आणि माझा एक स्वभाव, एकदा यूट्यूबला कीर्तन केलं की मी पुन्हा तेव्हा पण नाही घेत सहज, नाही का. आणि लोकांची बी कुठे ध्यान राहतं म्हणा, पण मग शक्यतो टाळतोच त्या ठिकाणी मी, नाही का. असो झालेली सेवा. आणि इथे जशी आले भागात ते करीतो नाम तुझे उच्चारितो, इथं समर्पित करतो. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. आपला 8 ते 10चा टायमिंग होता, परंतु थोडा वेळ झाला, नाही का. मी दादाला सांगितलं तुम्ही काही जमत नाही, परंतु त्यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आम्ही. ते अन्नदाते आजचे खूप सुंदर त्यांनी अंतकरणापासून. आणि 3-4 लोक सुतक पडेल वाटते इथं 2-4 याला, पण तसं काही नाही. सुतकामध्ये लोक बऱ्याच गोष्टी करत नाही. देवपूजा बंद, देवधर्माला जाणं बंद, वाऱ्या करणं बंद, देवाचं कार्य बंद, जेवण करणं ठीक आहे ठीक आहे, नाही का. तसं कीर्तन ऐकायला काही हरकत नसतं. तुम्हाला सांगतो, निळा मने नाही विकार हरिनामा, पावशी निज धामा स्वस्तिक श्रम, महाराजांचं मत आहे. म्हणून हरिनामाला काही हे नसतं त्या ठिकाणी, ऐकायचं. उलट त्या व्यक्तीला चांगली गती त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि ज्यांच्या घरी सुतक पडलेले आहे, सुतामध्ये ज्यांच्या घरचे त्या ठिकाणी कोणी गेलं असेल त्यांनाही मी जाहीर भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. भगवान परमात्मा त्यांच्या परिवारातल्या लोकांना देवो, हे भगवंताला मी प्रार्थना करतो. आणि खूप आनंद वाटला. आमचे राणादादा ही सगळी म्हणजे रामेश्वर भाई आमचे कोर्टामध्ये आहेत, ते नाही का. कोर्टाचं काम करून दिवसभर त्या ठिकाणी इकडे आले. अशीच टिकून राहा एवढी विनंती करतो. आणि थांबतो. आणि वर्गणी उद्या जास्तीत जास्त जमा झाली पाहिजे, तुम्हाला सांगतो. लोक ऐकतात नेवरे महाराज आपलं. त्या मेळात एक कार्यक्रम होता बा, तो मेळ आहे. आणि त्याला ते सोन्याचं पाणी ढाळायचं होतं. कशाला? त्या कळसाला. मग ते म्हणे महाराज आम्हाला वर्गणी जमा करायची, सोन्याचं पाणी ढाळायचं म्हणे. आणि ते तेवढी वर्गणी झाली पाहिजे, तुम्ही वर्गणीबद्दल. मग थोडं डोकं वेगळं चाललं त्या दिवशी. मी म्हणलं, ज्या बाईला आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढवायचं असेल तिनं आपल्या गळ्यातला एक मणी देवाला द्यायला पाहिजे, नाही का. पण असे विषम मनी द्यायचे म्हणलं, 1, 3, 5 असे 2, 4, 6, 8, 12 असे नाही द्यायचे. दुसऱ्या दिवशी महाराज त्यासाठी पाणी ढाळून त्याला जवळजवळ 2-2.5 लाख रुपये उरले. त्यानं मला 3,000 दिले ते. आणि तुम्हाला म्हणून त्या ठिकाणी तुम्ही माझा ऐकताल हा माझा विश्वास आहे. आणि इथं थांबतो. कोणी सुद्धा उठायचं नाही. आता ज्ञानेश्वर